माझं नाव मनीषा, माझं वय 23 वर्षे. मी एका कंपनीत रिसेप्शनिस्टची नोकरी करते. नोकरीचं ठिकाण पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. रोज बसने ये जा करावे लागते. मित्रांनो, आज मी काही घडलेल्या गोष्टी तुम्हाला शेअर करत आहे. रिसेप्शनिस्टची नोकरी असल्याने खूप टापटीप राहावे लागते. वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन फॅशियल, हेअरस्टाईल वगैरे करून घ्यावे लागते. देवाने मला सुंदरतेचे वरदान दिले आले. आकर्षक शरीर बांधा, कुणीही आकर्षित होईल अशी शरीरयष्टी. माझ्या मैत्रिणी बऱ्याच वेळा मला सांगायच्या तू एअरहोस्टेससाठी प्रयत्न कर, पण मला विमानाची जरा भीती असल्याने मी प्रयत्न केले नाहीत. सध्या मी एक रूम भाड्याने घेऊन राहते. आई वडील गावाकडे असल्याने आणि मी अविवाहित असल्याने सध्या मला एकटीच राहायला लागते. रोजच्या बसच्या प्रवासात वेगवेगळे अनुभव येत होते. बसमध्ये लोकांच्या कामुक नजरा, सुंदर असणं सुद्धा किती तापदायक असतं हे लक्षात येतं. बसमध्ये बहुतेक लोक जॉब करणारे असल्याने रोज ठरलेली लोक असायची. एकदा एक तरुण माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसला. मी थोडी सरकून बसले, पण त्यांनी पण पसारा वाढवला. मी थोडी आत सरकले, पण त्याची चुळबुळ थांबत नव्हती. माझ्या ब्लाऊजकडे बघत बसला. मी थोडा पदर सावरला, कारण माझा ब्लाऊज लोकटचा होता. गाडीच्या हालचालीचा फायदा घेत होता. मांडीला मांडी घासायला लागला. मी त्याला म्हणले, नीट बसा जरा. थोड्या वेळ नीट बसला, पण परत तो मांडीला मांडी लावून बसला. त्याच्या मांडीचा गरम स्पर्श जाणवत होता. त्याने हाताची घडी घातली आणि कोपराने माझ्या ब्लाऊजवर घासू लागला. माझ्या स्तनांवर त्याचे कोपर घासू लागले. मनुकांना स्पर्श होत होता. माझी ब्रा जाळीदार असल्याने मला आत स्पर्श चांगला जाणवत होता. पुरुषाचा पहिलाच स्पर्श होता. मला खूप राग पण येत होता. असं वाटलं ढकलून द्यावं, पण मला काहीतरी वेगळंच वाटत होतं. त्याच्या मांडीचा गरम स्पर्श आणि माझ्या स्तनावर घासत असलेले त्याचे कोपर. त्यात बस स्पीड ब्रेकर वरून गेली की माझे स्तन हाताने पूर्ण दाबले जायचे. माझ्याकडून प्रतिकार करणं कमी झालं. आता त्याचा हात माझ्या उजव्या छातीवरून डाव्या बाजूपर्यंत येऊ लागला. दोन्हीच्या मध्ये मी गोंधळून गेले. तेवढ्यात माझा स्टॉप आला. मी त्याच्याकडे रागातच बघितले आणि बसमधून उतरले. संध्याकाळी ऑफिस सुटले. मी बस स्टॉपवर थांबले होते. बस भरून जात होत्या. स्टॉपवर सकाळचाच तरुण गर्दीत उभा होता. मनात विचार आला, हा परत शेजारी येऊ नये, कारण बस सगळ्या भरून जात होत्या. नशीब, एक बस थांबली. गर्दीतच बसमध्ये चढले. सीट मिळाले नाही. मी उभीच होते. बरीच लोक उभी होती. मागे आणि पुढे महिला होत्या, त्यामुळे निर्धास्त होते. मधल्या स्टॉपवर मागची महिला उतरून गेली. गर्दी पुढे सरकत होती. परत नको नको ते स्पर्श व्हायला सुरुवात झाली, कारण मागे पुरुष लोक होती. मी मागे वळून बघितलेच नाही. सकाळचा तरुण माझ्या मागे गर्दीतून वाट काढत माझ्या मागे येऊन थांबला होता. मी एकदम स्तब्ध झाले. काय करावे सुचेना. मी पुढे सरकले. गर्दी असल्याने अंगाला अंग लागत होते. त्याने माझ्या मागच्या कमरेखाली स्पर्श करण्यास सुरुवात केली. साडी पातळ असल्याने मला स्पर्श जाणवत होता. कडक लाकडासारखा त्याचा अवयव माझ्या दोन नितंबामध्ये टोचत होता. मी पार गळून गेले. गर्म गर्म स्पर्श सगळं अंग शहारून गेलं. एवढ्या गर्दीत बाजूला पण सरकता येत नव्हतं. त्याच्या हत्याराचा साईज वाढतच चालला होता. माझी मागची गुहा पूर्ण व्यापली होती. मी घामाने थबथबले. छातीवर ब्रा पण ओलसर झाली. गाडी पण धक्के देत होती. तो तरुण मला माझ्या गुहेत धक्के मारत होता. त्याला आनंद मिळत होता. तो इतका निर्लज्ज होता. एवढ्या गर्दीत लोक खेटून उभी होती की कुणालाही कळलंही नसेल की त्याने त्याचे हत्यार थोडे पॅन्ट बाहेर काढले होते. हत्याराचे टोक मला जाणवत होते. त्यावरून मी ओळखले की ते पॅन्ट बाहेर आहे. शेवटी मी पण स्तब्ध उभी राहिले. अंगावर रोमांच आले होते. स्टॉप पण जवळ येत होता. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि स्टॉपवर उतरले. मागे वळून सुद्धा बघितले नाही. माझ्या रूमवर आले. कुठेही लक्ष लागत नव्हते.
गळून गेले होते, काहीतरी विचित्र वाटत होते. सारखा तो हत्याराचा स्पर्श आठवत होता. खूपच मोठा आणि लांब असावा. खरं तर माझं ऑफिसमध्ये सुद्धा लक्ष लागत नव्हतं सकाळी, पण त्याने माझ्या संत्र्यांना स्पर्श केला होता. माझी वासनाही त्यामुळे जागृत झाली होती. पुरुषाचा पहिलाच स्पर्श होता, त्यामुळे अजूनच तीव्र इच्छा होत होती. चहा घेण्याची इच्छा झाली, पण कंटाळा आला होता. आज काही वेगळंच वाटत होतं. साडी सोडली आणि आरशासमोर उभी राहिले. स्वतःचेच सौंदर्य न्याहाळत बसले. 34, 26, 36 फिगर न्याहाळत होते. मी रूमवर एकटीच असल्याने स्वातंत्र्य होते. त्यामुळे मी निर्धास्त होते. माझे टंच गोळे स्वतःच बघत होते. तो स्पर्श ताजा होता अजूनही. ब्लाऊज काढला. रोज स्वतःकडे बघत असताना काही वाटत नव्हते, पण आज वेगळ्या नजरेने माझ्या शरीराकडे मीच बघत होते. बहुधा पुरुषाच्या नजरेने. आज उत्तेजित झाले होते. कामवासना जागृत झाली होती. काहीतरी होतं. अस्वस्थ वाटत होतं. वेगळीच भूक लागली होती. थांबवत नव्हतं. हृदयाचे ठोके वाढले होते. पिंक रंगाच्या ब्रा मधून 2 कबुतरं डोकावत होती. त्यांना ब्रा काढून मोकळं सोडलं. आरशात मी माझ्याच स्तनाकडे बघतच राहिले, आज वेगळ्याच नजरेने. आपोआप माझे हात माझ्या स्तनाभोवती फिरायला लागले. माझे मनुके बोटांनी चोळू लागले. भास त्या तरुणाचा होता. आता शुद्ध हरपली होती. जोर जोरात दाबत होते दोन्ही हातांनी. अचानक एक हात खाली पॅन्टीवर गेला. ती पण काढून मी पूर्ण नग्न झाले. वर फॅन चालू होता. मंद वारा घामावर थंडपण देत होता. कधीही उच्चारलेले शब्द मनात येत होते. आज सगळं उघडपणे लाजता बोलणार आहे, कारण मला आता राहवत नाहीये. माझे मधले बोट माझ्या पुक्कीमध्ये सरकत होते. मला कळतच नव्हते काय चाललंय. ओह, किती सुख. सगळं अंग थर थर करू लागले. घाम फुटला. एका हाताने स्तन चोळत होते. खाली बोट पूर रात गेले, पण समाधान होत नव्हते. पूर्ण नग्न होते. तशीच किचनमध्ये गेले. काही सापतन्य का शोधत होते. तडफडत होते. समोर एक केळ दिसलं. 1 मिनिटाचा पण वेळ नव्हता माझ्याकडे. पटकन उचलले आणि बेडवर झोपले. 2 पाय विखुरले. हळूच केळ आत सरकवत आत घुसवले. 5 मिनिटे आत बाहेर करत होते. त्या तरुणाचा भास होत होता आणि तृप्त झाले. पुक्की आता पूर्ण तृप्त झाली होती. जेव्हा पुक्कीने जोरात पाणी सोडले, तेव्हा एकदम माझे अंग गळून गेले. हे सुख काय असते ते आज मला कळले. त्या तरुणाच्या पहिल्या स्पर्शामुळे मला जेवायचे पण भान राहिले नाही. थकले होते. तशीच चादर घेऊन झोपले. सकाळी दूधवाल्याने बेल वाजवल्यावर जाग आली. अंगावर काहीच नव्हतं. पटकन फक्त गाऊन घातला आणि दार उघडलं. आज मी पूर्ण तृप्त होते. रात्री साखर झोप लागली होती. नकळत त्या तरुणाचं आकर्षण वाढू लागलं. पण एक मन म्हणत होत त्याची ओळख करून घ्यावी, मैत्री वाढवावी, पण हे चुकीचं वाटत होत. आज तो परत भेटला तर काय होणार देवालाच माहीत. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझी खाजगी गोष्ट शेअर केली. मन मोकळं झालं. काही चुकीचे शब्द निघून गेले त्याबद्दल माफी असावी. आवडलं असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला पुढच्या दिवसांचे अनुभव शेअर करता येतील. मनापासून धन्यवाद.